आता आपलं श्री कालहस्ती मंदिरातलं दर्शन झालंय. काल मोबाईल आपल्याला जमा करायला लागणार आहे. आता बघू आतमध्ये मोबाईल येताना. नमस्कार. आपण आता आलो आहोत पुणे स्टेशनवरती. बघू शकता आपली गाडी उभी आहे आणि आपण आज सुरू करतोय आपला साऊथचा प्रवास. 10 दिवसांमध्ये आपण साऊथमधले विविध ठिकाणं कव्हर करणार आहोत. तिरुपती, तंजावर, कांचीपुरम, रामेश्वरम इत्यादी आणि जमल्यास चेन्नई. सो करूया सुरुवात प्रवासाला. खूप छान वाटतंय. ह्या ट्रेनने आपण तिरुपतीला जाणार आहे आणि पुढचा प्रवास कसा होतो, वेगवेगळे ॲडव्हेंचर्स, वेगवेगळ्या गोष्टी आपण सर्व कव्हर करणार आहोत. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तब्बल 16 तासांच्या पुणे ते रेणुगुंटा प्रवासात आम्हाला छान असं जलाशय, हिरवेगार डोंगर, पवनचक्की हे सर्व बघून मन एकदम प्रसन्न झालं. प्रवासाचा आनंद म्हणजे आणखीन वेगळं काय असतं. आपल्या परभणी, नांदेड त्या साईडने येणारी जी लाईन आहे, तिकडून जे लोक येतात आपण त्यांच्यासाठी हा रूट असेल. ही लाईन इकडे मिळते. आता आपण पोहोचतोय रेणुगुंटा स्टेशनला. रेणुगुंटा स्टेशनला पोहोचतोय आपण. बहुतेक प्लॅटफॉर्म त्या बाजूने आहे. चेंज करायला आहे. आता 3 वाजलेले आहेत. 3 वाजता मी रेणुगुंटा स्टेशनवर उतरलेलो आहे. माझी गाडी बघू शकता. आता इथून आपण प्रयत्न करू की कालहस्तीला जाण्याचा. जवळ आहे तिरुपतीपेक्षा. 20-25 मिनिटाचं लांब आहे. आयदर ट्रेन किंवा बसची माहिती काढू. ट्रेन बहुतेक आत्ता 5 वाजता आहे आणि 2 ते 2.5 तास आपल्याकडे आहे मधला वेळ. जर मध्ये बसमध्ये असेल तर बसनेही जाऊ किंवा मग ट्रेननीच पुढच्या ट्रेननी बघून जाऊ. माझ्यासाठी पण फर्स्ट टाइमच आहे. चला करूया एक्सप्लोर. पण निघालोय बाहेर स्टेशनच्या. थोडंसं बाहेर चालत गेलं की बस स्टँडला आहे. तिथून बस पकडून जाऊ. ट्रेन्सही आहेत. ट्रेन्स थोडं लवकर जातं पण मग ते 2 तासाचा गॅप आहे. तर 3 वाजलेत आणि 5:30 वाजता दुसरी पुढची ट्रेन आहे जी कालहस्तीला जाते किंवा ते थांबते. त्यामुळे आपल्याला बसनेच लवकर जावं लागेल. चला जाऊया. इकडे बघू शकता तुम्ही बस स्टँड. बाहेरच श्री बालाजी हॉटेल, महाराष्ट्र भवन. इथून आपण जेवण घरी करू शकता. त्यांना व्हेजमध्ये खायचं किंवा महाराष्ट्रातलं जेवण जेवायचं आहे. आणि जस्ट इथे आहे बस स्टँड. इथून कालहस्तीसाठी बस पकडायची. बघू. आता आपण विचारलं त्यांना तर समोरच लागते म्हणजे बस. सारख्या बसेस चालू आहेत. अंदाजे 50 रुपयापर्यंत तिकीट आहे. जायला एक अर्धा ते पाऊण तास लागतो ट्रॅफिक बघून. बसवरती बसमध्ये बसलेलो आहे. 45 मिनिटे बसमध्ये प्रवास करून आपण शेवटी श्री कालहस्ती येथे पोहोचलो.
आणि शहरात पोहोचल्यावर लगेच दिसतं आपल्याला डोंगरावरती पार्वती माता आणि महादेवाची मूर्ती आणि मंदिराचा गोपूर. नमस्कार, आपण आता आलो आहोत कालहस्ती मंदिराजवळ. हे पंचमहाभूतांपैकी वायूचं मंदिर आहे. मागे बघू शकता मंदिराचं गोपूर दिसत आहे. मंदिराच्या गोपुरापर्यंत आपण संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मंदिर सुरू आहे. बसेस वगैरे आहे तिथे. आपण मार्केटमधून जातोय त्या मंदिराकडे. 5 मिनिटाचं वॉकिंगचं अंतर आहे. 5 मिनिटामध्ये आपण तिथे पोहोचू चालून आणि दर्शन घेऊन पटकन बाहेर येऊ. खूप सुंदर आहे नजारा इथे. मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया. आणि इथे राहू केतूची पूजाही केली जाते. खूप सुंदर असं गोपूर वगैरे इथे आपण बघू शकतोय मंदिराच्या आवारामध्ये. दर्शन विक्रीसाठी एवढं सुंदर आहे. नदीच्या बाजूने मंदिराच्या बाजूने एक छान नदी सुद्धा जाते. नदीवरही आपण जाण्याचा प्रयत्न करू. दर्शन घेऊया आपण. गोशाळा आहे. गाईंना चारा वगैरे दिला जातो. सर्टन अमाऊंट पे करून आपण इथे गाईला चारा वगैरे देऊ शकतो. हे मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी प्रसाद काउंटर आहे इथे. मोबाईल आपल्याला जमा करायला लागणार आहे. आता बघू आतमध्ये मोबाईल येताना. तर नमस्कार, आत्ता आपलं श्री कालहस्ती मंदिरातलं दर्शन झालं आहे. कालहस्ती हे असं म्हणल्याप्रमाणे वायुतत्वाशी निगडीत असलेलं हे मंदिर आहे. आणि इथे राहू केतू दोषाची पण पूजा केली जाते. वेगवेगळे दर त्यांचे आहेत. प्लस प्रत्येक दिवसाचे टायमिंग पण वेगवेगळे आहेत इथे. पण इथे मोस्टली सर्व यांची पूजा वगैरे होते. आणि खूप सुंदर भव्य मंदिर आहे. आतमध्ये विविध प्रकारचे गणपती आहे. असं पाताळ गणपती, सिद्ध गणपती, वल्लभ गणपती, विविध प्रकारचे गणपती आहेत. दर्शन खूप सुंदर झालं आमचं इथे. थोडी गर्दी असल्यामुळे हे झालं, पण साधारण 1 तासभर दर्शनासाठी लागतो आपल्याला तिथे. अनुभव खूप छान होता. आणि आतमध्ये प्रसाद पण खूप छान मिळाला आम्हाला. काय आठवत नाही नाव प्रसादाचं, पण छान होता प्रसाद. चला आता आपण जेवायला जाऊ आणि आजचा रूमवरती आराम करू. आता मी नदी काठावरती आहे, फिरतोय थोडासा नदीच्या किनाऱ्यावर. छान आहे, जरूर या इथे. पापड, लोणचं, सांबार, भाजी, दही आणि आपलं जेवण झालंय आणि आपण आता रस्त्यावरून चालतोय. जाऊ पण आजच्या दिवस इथेच थांबू, मग जाऊन आराम करू. खूप प्रवास झाला आपला आज. नंतर मंदिरात झालं, मंदिरात दर्शन झालं. सगळ्या गोष्टींनंतर आता जाऊन आराम करावा इच्छा होती. आराम करतो जाऊन मी आता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या. नवीन दिवस, नवीन ऊर्जा, नवीन गोष्टींचा. आता कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग.